नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पाहत आहे, तो म्हणजे पीक विमा। शेतकरी मित्रांनो, यावर्षी पीक विमा मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना निश्चितपणे काही ना काही मदत मिळणार आहे, पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की नेमकी किती रक्कम मिळणार। काही शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाले आहे तर काहींचे जास्त। काहींना वाटते की आपलं 100% नुकसान झालंय, मग आपल्याला जास्त पैसे मिळतील का। आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती की हेक्टरी 17,500 रुपये सरसकट पीक विमा मिळणार, त्याचं नक्की काय झालं। आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि उंबरठा उत्पादन नेमकं कसं ठरतं ते पाहणार आहोत। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपये हेक्टरी मदतीची घोषणा केली होती। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना असं वाटतं की आता पीक विमा सुद्धा 17,500 रुपयेच मिळणार। पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे। सरकारने जी मदत दिली होती 8,500 रुपये आणि रब्बीसाठी 10,000 रुपये, ती मदत वेगळी आणि पीक विमा वेगळा। यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये पैशावारी 50 पैशांपेक्षा खाली आली आहे। त्यामुळे पीक विमा मिळण्याचा चान्स वाढला आहे। पण 17,500 रुपये सरसकट मिळतील का, तर त्याचं उत्तर आहे नाही। कारण पीक विमा हा सरकारच्या मदतीसारखा सरसकट नसून तो उंबरठा उत्पादनावर आधारित असतो। बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की नुकसान होऊन इतके दिवस झाले तरी विमा का आला नाही, अग्रिम 25% का नाही मिळाला। तर मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान याचे निकष आता लागू होणार नाहीत। आता जी रक्कम मिळेल ती फक्त आणि फक्त पीक कापणी अहवालावर अवलंबून असेल। प्रत्येक मंडळात साधारणपणे 12 ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग झाले आहेत। सोयाबीन, मका, बाजरी, मूग, उडीद यांचे अहवाल राज्य सरकारकडून आता केंद्र सरकारकडे गेले आहेत। केंद्र सरकार प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या पोर्टलवर हा डेटा अपलोड करेल आणि त्यानंतरच रक्कम ठरवली जाईल। आता आपण एक सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊया की तुम्हाला किती पैसे मिळतील। हे गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। समजा एकाच गावातील किंवा मंडळातील 3 शेतकरी आहेत। शेतकरी अ ज्यांचं फक्त 20% नुकसान झालं, शेतकरी ब ज्यांचं 50% नुकसान झालं आणि शेतकरी क ज्यांचं संपूर्ण रान पाणी साचून 100% नुकसान झालं। आता शेतकऱ्यांना वाटतं की ज्याचं जास्त नुकसान झालं त्याला जास्त विमा मिळेल, पण यावर्षी तसं होणार नाही का। कारण यावर्षी वैयक्तिक पंचनामे झालेले नाहीत। विमा कंपन्यांनी वैयक्तिक तक्रारींची दखल घेतली नाही। सर्व मदार ही त्या मंडळातील सरासरी नुकसानीवर आहे। समजा तुमच्या मंडळात जे 12 पीक कापणी प्रयोग झाले त्यात सरासरी 25% उत्पन्नात घट आढळली, तर नियम असा सांगतो की त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना 25% प्रमाणेच नुकसान भरपाई मिळेल। म्हणजेच ज्यांचं 20% नुकसान झालं त्यालाही 25% मिळणार, म्हणजे त्याचा फायदा झाला। पण ज्यांचं 50% किंवा 100% नुकसान झालं त्यालाही 25%च मिळणार, म्हणजे त्यांचं नुकसान झालंय। कारण वैयक्तिक स्तरावर कंपनीने पाहणी केलीच नाही, ज्यामुळे ज्यांचं रान वाहून गेलंय आणि ज्यांचं पीक चांगलं आहे दोघांनाही एका स्तरातून तोललं जाणार आहे। आता महत्त्वाचे अपडेट म्हणजे पैसे कधी येणार आणि कोणत्या पिकाचे येणार। मित्रांनो, सोयाबीन, मूग, उडीद आणि मका या पिकांचे पीक कापणी अहवाल तयार आहेत आणि पैशेवारी 50च्या खाली असल्याने या पिकांचा विमा मिळण्याचा मार्ग या महिन्यामध्ये मोकळा झाला आहे। पण जे शेतकरी कापूस आणि तूर उत्पादक आहेत त्यांना थोडी वाट पाहावी लागेल, कारण ही पिके लांबणीची आहेत। यांचे पीक कापणी प्रयोग मार्च महिन्यापर्यंत चालतात। त्यामुळे कापूस आणि तुरीचा विमा मिळायला एप्रिल महिना उजळू शकतो। थोडक्यात सांगायचं तर मुख्यमंत्र्यांनी 17,500 सांगितले असले तरी तुम्हाला मिळणारी रक्कम ही तुमच्या मंडळातील सरासरी उत्पादनाच्या घटीवर अवलंबून असेल। यावर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी लवकर हालचाली करू शकते। हा एक आशेचा किरण आहे। तुमचं यावर्षी नेमकं किती नुकसान झालं होतं आणि तुम्हाला काय वाटतं, हेक्टरी किती विमा मिळाला पाहिजे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।